तानाजी दवंग सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज तुम्हाला काय वाटतं की हे जे आपण घेतलं मीटिंग वगैरे किंवा एक आपण कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी गेली 34 वर्षे हा शेतीशी संलग्न आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्येकाला मार्गदर्शन करतो. काम बघून महाराष्ट्र शासन खरं तर मला 10 ते 12 महिने मिटिंग ठेवलं शेतकऱ्यांसाठी. आणि त्याच पद्धतीनं आज हे पिक्चर ग्रीन कंपनीनं मला ते शेतकऱ्यांसाठी आणि कृषी केंद्रवाल्यांसाठी काहीतरी ऊस पिकासाठी ज्ञान मिळावं, माहिती मिळावी त्यांना ती शेतकऱ्यांना पोचावी म्हणून आज माझ्या कार्यक्रमात त्यांनी आयोजन केलं होतं. बाकी आजकाल शेती का मागे पडते म्हणजे मुळात शेतकरी शिक्षित पाहिजे आणि तिथं सगळं हे फसलेलं आहे सगळं. आणि ते त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रशिक्षण देतो. आणि मी जवळजवळ 7 फुटापर्यंत म्हणजे 3.5 फुटापासून 4.5, 5.5, 6.5, 7 फुटापर्यंत प्रत्यक्ष सरीतलं अंतर ठेवून आपण 80 टनाच्या वर उत्पादन निघालं असं प्लॉट आहे. त्याचं कारण फक्त आम्ही त्या जाऊन शेतकऱ्याला पूर्ण प्रशिक्षित केलं. त्याच्याकडनं ते जे काही निगेटिव्ह भावना किंवा मानसिकता त्याची नव्हती ती मानसिकता पहिली तयार केली. आणि हेच काम महत्त्वाचं आहे. एकदा तू तयार झाला की तुम्हाला तज्ज्ञाची काही गरज नाही. तज्ज्ञ स्वतः शेतकरी आता शास्त्रज्ञ झाला पाहिजे आणि शास्त्रज्ञ शेतकरी झाला पाहिजे तरच हे पुढं घडू शकते. अन्यथा औषधं मारा, टॉनिक घ्यायला, खतं घ्यायला काही उपयोग नाही. त्या मानसिकून मला त्यांना बाहेर काढा. आज माझ्या ग्रुपमध्ये 1,42,000 शेतकरी टोटल माझे 540 ग्रुप आहेत. आणि ह्या 1,42,000 शेतकऱ्यांना त्यांचं कधीही व्हॉट्सअपवर त्यांचे काही प्रश्न असतील त्यांचं निराकरण सगळं कधीही थकलो नाही. म्हणजे 24 तास मला 24 तास काम करायला काम केलं त्यांच्यासाठी. आणि मला फक्त माझा शेतकरी आत्मनिर्भर कर्ज मुक्तन लाचार ते एका वाक्यावरच काम करतो. आणि पुढे आता आले बऱ्यापैकी चांगले यश मिळालं असं माझं काम असंच पुढे चालतं. तुम्हाला काय वाटते मग इथून पुढे तुम्ही अजून किती त्यात चांगलं काम करण्याचा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करतो शेतकऱ्याचं. पण कोणत्या टाईपमध्ये म्हणजे असं तुमचं काय नियोजन आहे की पुढे जाऊन तुम्ही त्या टाईपमध्ये ह्या नियोजनाप्रमाणे तुम्ही करत राहता? या नियोजनाप्रमाणे आता आमचं प्रत्येक गावात 1-2 शेतकरी चांगले बघून त्यांना 10-20 शेतकरी एकत्रित करायला होते. एकाला सांगण्यापेक्षा 20-25 म्हणजे सांगायला सोपं आहे ते. म्हणजे नाही त्रास पण होणार नाही. काही ठिकाणी 50 असेल, काही ठिकाणी 200 पण शेतकरी असतात. तर माझं एकच आहे की माझा शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. बाकी भाषण माझं द्या तू शिक्षित झाले बरोबर उत्पादन वाटतं. बाकी काय लागत नाही. मग तुम्ही गावोगावी जाऊन काही मिटिंग वगैरे घेता? आत्तापर्यंत महाराष्ट्रात माझे 650 लेक्चर झाले नॉनस्टॉप 2.5 तासाचे. आणि आता ते रोजच चालूच आहे. ते जरा आता IPL होतं त्यामुळे संध्याकाळी मिटिंग थांबल्या 2 महिने काम चालूच आहे. आत्ता सुद्धा ॲडव्हान्स बुकिंग आहे माझ्या लेक्चरांची भरपूर 5-6 ठिकाणी बुकिंग म्हणजे माझेच लेक्चर मागते. मग आतापर्यंत तुमचा काही अनुभव सांगाल का? सगळ्यात चांगला अनुभव? सगळ्यात अनुभव चांगला म्हणजे ज्या शेतकऱ्याला 30 टन पडत नव्हते ते शेतकरी 80 टनावर गेला. आणि आज चिखलीसारख्या गावामध्ये सुरुवातीला या वर्षी आम्हाला एक केलं 6.5 फूट सगळी सोडून जो आज ऊस नंबर 1 आहे. आणि अडचणी कोणी 100 टन काढू शकतं. माझा 25 डिसेंबर लागेल मी सुरू केली लागेल मला 13 महिनेच मिळतील. मला 13 महिन्यात मी 100 टन क्रॉस दिले हे आनंद राहिला. बघा आपले दवंग सर इतके चांगले कार्य करतात. आपण पण त्यांच्याकडून थोडंफार मोटिवेशन घेऊन यावरती कार्य करावं असं मला वाटतं. आणि सर तुम्ही असंच गावोगावी जाऊन जर असं तुम्ही पण तुमचे कार्य चालू राहू दे. आणि आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताय तसं एकदम निर्भर व लाचारमुक्त व्हावा शेतकरी यासाठी दवंग सरांकडून खरंच एक प्रेरणादायी म्हणून गोष्टी घ्याव्या असं मला वाटतं. आणि सर थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. खरंच थँक्यू. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.